ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताची विशेष असणारी लीला वर्णन करून सांगतात. आणि फक्त भगवंताची लीला सांगतात असं नाही, तर गोपाळांचं महात्म्य सांगतात, त्यांचं मोठेपण सांगतात. म्हणून काय सांगतात महाराज? ते म्हणले, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. रोम म्हणजे केस अंगावरचा. एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड ज्याच्या व्यापक आहेत, असा दिव्य असणारा तो परमात्मा, एवढा मोठा असणारा तो परमात्मा, तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी, तो या गवळ्यांच्या घरी त्यांनी बालरूप धारण करून प्रगट झाला, रांगू लागला, लीला करू लागला. आणि उंबरा ओलांडून बाहेर अंगणात यायचंय, मग आधार घेऊन उभा राहू लागला. उंबरा चढता टेका धरी. खरं तर हा सामान्य नाही, याच्यात काय सामर्थ्य आहे काय सांगावं. यानं फार गाढे म्हणजे बलवान असणारे दैत्य आत्तापर्यंत मारलेले आहेत. महाराज म्हणतात, मी सांगतो असं नाही, ज्यांचे पुराणे पवाडे, पुराण ज्याचे पवाडे गातात, मारी आले दैत्य गाढे, त्यानं फार मोठे मोठे दैत्य मारलेले आहेत. तो परमात्मा या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी, उंबरा चढताना आधार घेऊन उभा राहतोय. हा त्याची दिव्य असणारी लीला सर्वांच्या समोर प्रगट करतोय. खरं तर याच्या अंगामध्ये सगळे गुण आहेत महाराज, सर्व गुण संपन्न आहे. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवरे वसती जे, असा गुण निधान असणारा हा परमात्मा. पण एवढे सगळे गुण असून सुद्धा आणि सामान्य लीला करण्याकरिता भक्तांच्या समोर त्यांनी प्रगट झाला. आणि या गवळ्यांच्या घरी उंबरा चढताना आधार घेऊ लागला, असा दिव्य भाव जगद्गुरु तुकोबारा आपल्या सर्वांच्या समोर प्रगट करतायत. भगवंताची दिव्य लीला आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो या गवळ्यांचे घरी उंबरा चढता टेका धरी. प्रस्तुत गेल्या 12 वर्षांपासून 3-4 दिवसाचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. अनेक वेळेला इथं सेवा करण्याचा योग या सगळ्या मंडळाच्या वतीनं त्यांनी आला. माऊलींनी हा त्यांनी सोहळा या स्थानावर सुरू केला आणि सर्वच लोकांना भगवत चिंतनाची ही पर्वणी अशा माध्यमातून प्राप्त झाली. त्यांचा जन्मच त्याच्याकरता झालेला आहे की आपल्या सगळ्यांना परमार्थाला त्यांनी लावावं, सगळ्यांना त्याच्यात आणावं, स्वतः वागून दाखवावं. पण आता सांगणारे आमच्यासारखे जगात पावला पावलाला फार सापडतात, पण वागणारे मात्र फार कमी सापडतात. म्हणून माऊलींचा नंबर वागणाऱ्या लोकांमध्ये आहे. हा महत्त्वाचा विचार. ते वागता येतं आणि त्यांचं वागणं हे ज्ञानोबरा आहे तुकोबारांना अतिशय प्रिय आहे महाराज. म्हणून कसं वागावं हे त्यांना प्रिय असेल असं त्यांनी वागावं. म्हणून त्यांचं जीवन भगवत समर्पित असणारं जीवन आहे. म्हणून त्यांनी हे रोप लावलेलं आहे आणि ते आता त्याचा वेल तशा पद्धतीनं वाढलेला आहे. हा सगळा प्रसंग आपण या ठिकाणी पाहतोच आहोत. म्हणून भगवान सिद्धेश्वराची, महादेवाची या ठिकाणी स्थापना झाली आणि आपण सर्वजण या स्थानावरती महादेवाची सेवा करतो आहोत. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ही घडणारी सेवा कीर्तन प्रवचनांची. वारकरी संप्रदायाचा एक नियम असतो की प्रत्येक उपक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं करावी. मग काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं. ते चरित्र अतिशय विलक्षण आहे महाराज, जे सर्वांना दिव्य असणारा आनंद प्राप्त करून देणार आहे. एक परमार्थातली एक अशी स्थिती निर्माण होते, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. परमार्थामध्ये अशी एक भूमिका तयार होते की ज्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर आता काहीच कर्तव्य शिल्लक राहत नाही. मग देव मिळवायचा. परमार्थात सगळ्यात मुख्य असणारी गोष्ट जर कोणती असेल तर देव मिळवायचा. आता देव मिळवण्याकरिता निघाले. मग देव मिळाला, अट्टहास करून सायास करून देव प्राप्त करून घेतला. आता तुम्ही ऐका लक्षपूर्वक, सगळेजण देव प्राप्त करण्याकरिता निघाले आणि झाला देव प्राप्त. आता काय करणार प्रश्न आहे. देव मिळवण्याकरिता निघाले आणि मिळाला देव, आता काय करणार आहात? काय उत्तर आहे आपल्या मनामध्ये? एक तर देव मिळावा ही भावनाच लोकांच्या पोटात फार कमी तयार होते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही म्हणा आम्ही काय बावळट आहोत का आमच्यासमोर हे सांगतोस?
मग देव मिळावं ही भावना तुकाराम महाराजांच्या मनात होती. रात्रंदिवस भंडारा भामचंद्र घोराड्यावर फिरत होते आणि एकांतात भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करत होते. आपण जरी बावळट नसलो तरी आपण घर सोडत नाहीत ना, हे पण महत्त्वाचंच आहे ना. लक्षात घेण्यासारखा मुद्दा हाच आहे की आपण बावळट नाही तिथपर्यंत ठीक आहेत, पण आपण घर सोडत आपण तिथंच आहोत ना. आपला अट्टहास तेवढा कुठं आहे. हां, नाथ महाराज 25 वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी महाराज श्रीगुरूंच्या सानिध्यात राहिले. ते म्हणले ते गृहस्थाश्रमी होते आणि त्यांना गृहस्थाश्रमात राहून देव भेटला. हे माहिती आहे का, वयाच्या 5 वर्षात असताना त्यांनी महाराज प्रवास करत करत शूलीभंजनला जाऊन त्यांनी दौलताबादच्या त्या देवगिरीच्या किल्ल्यावर जाऊन जनार्दन स्वामींची सेवा केली आणि मग शूलीभंजनला तपश्चर्या केली. 25 वर्षाच्या वयापर्यंत नाथांनी अट्टहास केला. हे किती लोकांना माहिती आहे. नामदेव महाराज 18 वर्ष त्यांनी आपलं महाराष्ट्र प्रांत सोडून पंजाबात आदी करून भगवत चिंतनाकरिता भगवंताच्या भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरिता फिरले. हे किती लोकांना माहिती आहे. लोकांना एवढंच माहिती फक्त ते सगळे गृहस्थी होते आणि गृहस्थाश्रमात राहून परमार्थ केला आणि परमात्मा प्राप्त झाला. मग आपण तेवढंच पाहून आपल्या घरातच आहोत, आपण घर सोडत नाहीत ना. म्हणून मला हे म्हणण्याची वेळ आली. आपण खरंच जर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता अट्टहास करतो आहोत तर आपली अवस्थाच काही वेगळी व्हायला पाहिजे. आपल्याला झोप नाही यायला पाहिजे, आपल्याला जेवण नाही जायला पाहिजे, आपल्याला करमायला नाही पाहिजे, आपल्याला लोक गोड नाही लागायला पाहिजेत, आपल्याला त्यांनी बाकी कोणतीच लोकेशनं नाही आवडायला पाहिजे. आपल्याला उदास अवस्था निर्माण व्हायला पाहिजे की देव का भेटत नाही, त्याचं दर्शन मला का होत नाही. ही अवस्था भगवत प्राप्तीची अवस्था आहे. भगवत प्राप्ती करून घेण्याकरिता जो निघाला त्याची अशी अवस्था असते. आता हे आमच्यासारख्याने फक्त पाठ करून ठेवले आणि तुमच्यासमोर सांगायला लागलो. हां, म्हणजे त्यांनी संसारातले लोक जरी संसारात बुडाले असले ना, आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे होतो. फार त्यांनी लोकांच्या समोर कीर्तन प्रवचन करून सांगतो, पण आम्ही पण सांगतोच ना फक्त. आता तुमचं सांगण्यापेक्षा आपलं पण सांगावं ना, महत्त्वाचा विचार आहे. आम्ही फक्त सांगतच फिरतो कंबर बांधून लोकांच्या समोर. ठामपणे सांगतो की त्यांनी घरदार सोडून भगवंताचं चिंतन केलं, आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पण सांगणं वेगळं आणि प्रॅक्टिकलात आणणं वेगळं. मग त्यांनी प्रॅक्टिकलात आणलं आणि प्रॅक्टिकलात आणण्याकरिता निस्संग व्हावं लागतं. आणि निस्संग झालं की मग मात्र त्यांनी संगरहित अवस्था प्राप्त करून घेणं म्हणजे कोणाचाच संग नाही करायचा. सगळ्यात मोठा संघ जर कोणाचा असेल आपल्याला तर मीचा संघ आहे. मी शुकाचार्य जनकाच्या दारात गेले आणि मी शुक आलोय म्हणून सांग म्हणले. आतून जनकराजाने निरोप दिला, संगम त्यक्त्वा सुखी भव. संग टाका म्हणजे सुखी व्हाल. बरंच लंगोटी टाकून दिली, सगळं काही टाकून दिलं, तरी ते राजाला भावलं नाही. ज्या दिवशी शुक आलाय म्हणून सांग म्हणून सांगितलं, राजा धावतच आलं. म्हणे अरे काय राजा नाटक करतोस, पळत पळत आला काय आणि स्वागत करतो काय. आणि मी 3 दिवसापासून तुझ्या दारात बसलो. म्हणे पहिल्या दिवसापासून काय म्हणत होते, मी शुक आलोय. आता म्हणले पोटात अन्नाचं कण राहिलं नाही, बोलायला त्राण राहिलं नाही. मग म्हणले शॉर्टकट मारला. ते म्हणले जा शुक आलंय म्हणून सांग. त्यातला मी गळून पडला. हा मीचा संघ आपल्या सगळ्यांना झालेला आहे. हा पण संघच आहे. ज्या दिवशी मीचा संघ सुटून जाईल त्या दिवशी परमात्मा आपलाच आहे, लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. तो देव आपल्या जवळच आहे, नाही कुठं मारत, देव आहेच. फक्त आपण मी घेऊन फिरतो ना, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. मी मोठा घातक आहे. मग संन्यास घेण्याकरिता जरी मी निघालो ना तरी फक्त अंगावरचे कपडे बदलल्यानं माझा संन्यास व्हायचा नाही. मग संन्यास होणं म्हणजे काय, ज्ञानोबांच्या शब्दात सांगायचं, मी आणि माझे आयसे आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जा निरंतर. मी आणि माझे या 2 गोष्टींची आठवणच विसरली, तो खरा संन्यासी आहे आणि तोच परमार्थाचा अधिकारी आहे आणि त्यालाच परमात्मा भेटतो. मग परमात्मा प्राप्ती करून घेण्याकरिता असा अट्टहास करावा लागतो, मग परमात्मा प्राप्त होतो. मग माझा प्रश्न असा होता की देव प्राप्त करण्याकरिता आपण निघालो आणि देव प्राप्त झाला, आता काय करायचं. प्रश्न आहे मोठा. देव प्राप्त झाला, आता काय करायचं. त्याचं उत्तर आहे, जो देव प्राप्त करून घेतला ना त्या देवाला भोगायचं. देव काय भोगायची वस्तू आहे का, काही म्हणायला लागला असं एखादं म्हणेल ना. खरंच देव भोगण्याची वस्तू. देव म्हणजे त्यांनी सत, देव म्हणजे चिद, देव म्हणजे आनंद, देव म्हणजे परमानंद. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. परमानंद आहे महाराज तो. देव म्हणजे मूर्तिमंत असतानारं सुख. यवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. भूमा म्हणजे ब्रह्मच सुखरूप आहे, तो परमात्मा सुखस्वरूप आहे. म्हणून त्या सुखस्वरूप असणाऱ्या परमात्म्याला प्राप्त करून घेतलं आणि स्वतःतला अहम संपून गेला म्हणजे तिथं मध्ये बोलणारा कोणी राहिलाच नाही. मग आता काय शिल्लक राहिलं, एक अवस्था शिल्लक राहिली. नुसतं त्या अवस्थेत दगडासारखं पडून काय करायचं. मग जो देव प्राप्त झाला त्या देवाला म्हणजे त्या सुखाला, त्या सच्चिदानंद स्वरूपाला भोगलं पाहिजे. त्याचा त्याने महाराज व्यवहार झाला पाहिजे. 2 प्रकारचे आनंद असतात. एक त्याने अव्यवहार्य आनंद आणि एक व्यवहार्य आनंद.
अव्यवहार्य आनंद आणि व्यवहार्य आनंद म्हणजे काय? आपण त्याने महाराज स्वरूपाच्या बोधापर्यंत गेलो आणि काहीच कर्तव्य शिल्लक राहिले नाही, सच्चिदानंद स्वरूपाची स्थिती प्राप्त होऊन समाधी लागली. समाधी लागल्यानंतर त्याने त्या आनंदामध्ये निमग्न होतो. मी आनंदात निमग्न झालेलो हे सांगणारा शिल्लक राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सांगणारा शिल्लक राहत नाही. तुम्हाला झोप लागली की नाही कधी? झोप लागते नाही काय? पोथीतलं नाही, अनुभवातलं आहे, झोप लागते. हां, तुम्हाला काय सांगायला लागला हे किचकट? हे जर डोक्यातही घुसणं आणि काही होईना, अहो हे डोक्यात घुसलं पाहिजे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. झोप लागते सगळ्यांना. झोप लागल्यानंतर झोपेत सुख असतं की नाही महाराज? असतं. मग सुख हे झोपेतलं सुख झोपेत माणूस सांगतो का झोपेतून जागं झाल्यावर सांगतो? जागं झाल्यावर सांगतो. झोपेत त्याला सांगता येईल का मी सुखी आहे म्हणून? एखादा गाढ झोपेतला मनुष्य घोरायला लागलेला आहे, त्याला स्वप्नसुद्धा नाही, सुषुप्ती अवस्थेत गाढ झालेला आहे, ते अवस्थेत आहे तो, आणि त्याला विचारलं कसं काय, बरं चाललंय का, काय तुमचा अनुभव आहे सांगा, तो सांगेल का? मग तो सुखात नाही का? सुखात आहे, पण त्याला सांगता येत नाही अनुभव. मग तो अनुभव सांगण्याकरिता त्याला जागं व्हावं लागेल, आणि जागं होऊन मग त्याचा अनुवाद करावा लागेल की मी सुखाने झोपलो होतो. तो जागं झाल्यावर म्हणतो मी सुखानं झोपलो होतो. म्हणजे त्या सुखाचा अनुवाद करण्याकरिता दोन असावे लागतील. जिथं त्या सुखात एकरूप झाला तिथं दोन नाहीत, एकच एकरूप झालेला आहे. अव्यवहार्य आनंद आहे, त्याला आनंद झाला झोपेचा, त्या सुषुप्तीचा, पण व्यवहार नाही करता येत. जागा झाल्यावर त्याचा व्यवहार होतो, त्याला व्यवहार्य आनंद असं म्हणतात. तसं स्वरूपाच्या बोधावर आरूढ झाला आणि काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, आणि मग तो परमात्मा प्राप्त करून घेतला. मग अभेद स्थिती निर्माण झाली. त्या अभेद स्थितीत जाऊन साधू संतांना आणि त्या अभेदात त्यांनी समाधान वाटलं नाही, म्हणून परत अभेदात जाऊन भेद शिल्लक ठेवला. ते म्हणतात अभेदोनी भेद राखीला अंगी. अभेद स्थितीला जाऊन भेद शिल्लक ठेवला. कशाकरिता? वाढावया जगी प्रेमसुख जगामध्ये वाढण्याकरिता अभेद स्थितीला जाऊन भेद पुन्हा स्वीकारला. आणि त्या भेदात राहून त्यांनी महाराज भेद न पाहता भगवंताचं चिंतन करून तो नांदते न भेदे परी भेद न देखत नांदे, ही दिव्य अवस्था त्याला प्राप्त. तो भेदात नांदू लागला. पण जरी भेदात नांदत असला तरी सुद्धा भेद न पाहता नांदतो आहे, म्हणजे अभेद स्थितीमध्ये परिपूर्ण झालेला आहे. आणि पुन्हा त्या अभेद स्थितीचा दिव्य आनंद अशा पद्धतीने भोगतोय. कसा काय भोगतोय? तो त्या भगवंताच्या संगतीत तो आनंद प्राप्त करून घेतोय. तो स्वतःच देवरूप झालेला आहे, तो शिवस्वरूप झालेला आहे, आणि शिवस्वरूप होऊन शिवाचं पूजन करतोय. याला शास्त्रात शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात. देव होऊन देवाची पूजा करणं फार मोठी गोष्ट आहे महाराज. तुम्हाला जर कळत असेल माझं बोलणं तर फार चांगलं वाटत असेल. आता ज्याला नाही कळत त्याला माझा नाईलाज आहे. मी आता सोपं सांगतो, पुढे चरित्र तर मी सांगणारच आहे. हे मी शेवटी सांगायला लागलो तर तुम्ही माझं ऐकणार नाहीत, म्हणून हे सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे. ते महत्त्वाचं चिंतन आहे महाराज. म्हणून माझा अट्टहास तुमच्यासमोर सांगण्याचा एवढाच आहे की देवदेव आपण करतो आहोत, महत्त्वाची गोष्ट आहे. पण तो देवदेव करत असताना डोळसपणानं देवदेव करावा. आणि डोळसपणानं करावा म्हणण्यापेक्षा देव होऊन देवाचं भजन करावं, देव होऊन देवाचं चिंतन करावं, हा त्यातला भाव आहे. मग साधू संतांनी काय केलं? ते स्वतः देवच झाले महाराज. स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. सोये जनार्दन सोये जनार्दन पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेचे झाले. ते स्वतःच जनार्दन स्वरूप झाले, देवस्वरूप झाले. आणि देवस्वरूप होऊन आता जीवन शिल्लक राहिलं, आयुष्य शिल्लक राहिलं. मग काय करू लागले? मग ते भगवंताचं भजन करू लागले, भगवंताची भक्ती करू लागले. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून भगवंतालाही सुख देऊ लागले आणि स्वतःही सुखी होऊ लागले. म्हणून सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, हा सुखाचा व्यवहार झाला.
म्हणजे अव्यवहार्य होतं ते व्यवहार्य झालं आणि मग त्यांनी परमानंद अशा पद्धतीने मागे पुढे कोंदला, अशी दिव्य अवस्था निर्माण झाली. म्हणजे भगवंताचं भजन करू लागले. पण केव्हा भजन करू लागले? हे बघा, आपल्यासारख्यानं भगवंताचं भजन करणं आणि आता जे 10 मिनटं मी तुमच्यासमोर वर्णन करून सांगतोय अशा महापुरुषानं भगवंताचं भजन करणं फरक आहे महाराज. आपलं भजन कशाकरिता? 2-3 प्रकारचे भजनं सांगतो. काहींचं भजन तर पोटाकरताच असतं, भजन ते भोगासाठी. त्याचं भोगासाठी आहे. त्याच्यापेक्षा दुसरा जीव आहे, त्याला त्यांनी स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, भगवंतापर्यंत जायचं आहे, त्याचं भगवत प्राप्तीसाठी भजन आहे. आणि मी जे सांगतोय ते भगवत प्राप्ती करता नाही, ते विलक्षण सुखासाठी, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी असणारं भजन आहे. मग त्यांचं भजन आपल्यापेक्षा वेगळं आहे महाराज. राम नाम तो सब कोई लेते ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. हे काय और काय वेगळं काय? थोडं त्याच्यात काय वेगळी काय तात्पर्य? सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की त्यांना काही गरज नाही राम राम म्हणायची. राम त्यांचा जप करतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम. राम त्यांचं भजन करतो, हा महत्त्वाचा विचार आहे. ते अशा स्थितीत आहेत. म्हणून दिव्य स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे आणि तरी ते भजन करतात. ज्या वेळेला काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, जे स्वतः देवरूप झालेले आहेत आणि ते भगवंताचं भजन करण्याकरिता तयार झालेले आहेत, त्यावेळेला देवाला सुद्धा हारिक लागतं महाराज, हे माझं भजन करतं. ओवी सांगू का ज्ञानोबरायांची? ते म्हणतात, यावरी ही पार्था जो माझी या भजनी असता. यावरी म्हणजे काय? अशी अवस्था प्राप्त झालेली असून सुद्धा हे अर्जुना जो माझं भजन करतो, यावरी ही पार्था जो माझी या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. त्याला मी मस्तकावरचा मुकुट म्हणूनच धारण करतो, त्याला डोक्यावरच घेऊन नाचायला सुरुवात करतो. का? तर मला त्याची संगती फार प्रिय वाटते. देवाला सुद्धा त्याची संगती आवडते. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. मग त्याला वैकुंठ आवडत नाही, त्याला शेष शयन आवडत नाही, त्याला त्यांनी वैष्णवांचं सदन आवडतं. ज्या सुखा ज्या सुखा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. देव वेडा झाला महाराज, वेडा झाला लाचावला भक्तीशी, वेडाच झाला देव. आणि वैकुंठ सोडवणे संत सदने राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. एकटा नाही, लक्ष्मी सहित त्यांच्या घरी त्यांनी राहतो. का? त्याला त्या विलक्षण सुखाची प्राप्ती त्यांच्याकडे होते. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तो काही सामान्य नाही, तो लक्ष्मीपती आहे. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुबर राधा गोविंदा राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. सामान्य नाही तो, लक्ष्मीचा पती आहे तो. त्यांनी सीतावर आहे,
तो त्यांनी अशा पद्धतीनं राधा गोविंद आहे, तो रखुमाई पांडुरंगाच्या रूपानं त्यांनी सगळ्यांचं भरण पोषण करण्याकरिता उभा आहे. तो जगन्नियंता असणारा परमात्मा आहे. त्याच्याकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला की तो काही सामान्य नाही महाराज, तो इतका व्यापक आहे, त्याचं एवढं मोठेपण आहे, काय वर्णन करून सांगावं. तो वैष्णवांच्या सदनात येतो आणि लक्ष्मीसहित वास्तव्य करतो, हे आपल्याला कळलं आहे. तुम्ही जर पहिल्यापासून कीर्तन ऐकत असाल आणि पूर्वपीठिका जर तुमच्या लक्षात आली असेल की देव पाहण्याकरिता निघाले, तुम्ही देवाकरिता अट्टहास केला, तुम्हाला देव प्राप्त झाला, आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही आणि तरी पण तुम्ही भगवंताचं भजन करायला लागले. मग त्या भगवंताला तुमचा छंद लागला आणि तो तुमच्या घरी आला आणि तुमच्या संगतीत राहण्याकरिता अट्टहास करायला लागला. का तर तुमचं सुख प्राप्त झालं त्याला. तो स्वतःच म्हणतो तया संगाचेने सुरवाडे मज विदे हाते देह धरणे घडे. ज्ञानोबराय म्हणतात तया संगाचेने सुरवाडे. भगवंताचं मनोगत सांगतात. त्याची संगती, त्याच्या संगतीतलं सुख प्राप्त करून घेण्याकरिता मज विदे हाते देह धरणे घडे. मी विदेह स्थितीत आहे पण मला सुद्धा देह धारण करावा असा वाटतो. का किंबहुना आवडे निरुपम. ते निरुपम उपमा रहित असणारं सुख त्या संतांच्या संगतीत मला प्राप्त होतं, त्या भक्तांच्या संगतीत मला प्राप्त होतं, म्हणून आवडे, मला ते आवडतं. म्हणून त्याच्यासारखं दुसरं काहीच आवडत नाही म्हणून निरुपम शब्द वापरला. मग काय केलं देवा तू? म्हणे दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागोनी तयाचे अंग. मला 2 हात आहेत पण ते 2 हात असून मी अजून 2 हात धारण केले आणि त्याला आलिंगन देण्याकरिता मी त्याच्या घरापर्यंत आलो. हा जगाचा मालक आहे, हा सामान्य नाही. आणि तो त्याने महाराज भक्ताला भेटण्याकरिता त्याच्या घरी धावत धावत त्याने आलेला आहे. त्याचा जर विचारच करायचा ठरला ना महाराज की शास्त्राला विचारतो कसा आहे. शास्त्र त्याचं प्रतिपादन करून सांगतं, वेद त्याचं प्रतिपादन करून सांगतं, पण त्याचं प्रतिपादन करून सांगायला लागल्यानंतर त्याची मर्यादा निश्चित करत असताना वेद आणि शास्त्र यांचं मौन होतं. त्यानं बोलताच येत नाही महाराज. वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, कसं काय तुला तो कळेल? वेदाला जर कळत नाही, ठाऊकाची नाही. ज्याचं वर्णन करताना वेदशास्त्र आदी करून श्रमले त्यांना सुद्धा तो कळाला नाही, तो हा रे श्री हरी. संतांच्या घरी तो जो वेदशास्त्रांना कळत नाही तो, आणि हा संतांच्या घरी आलेला आहे, हा महत्त्वाचा विचार आहे. तो काही सामान्य नाही, तो सच्चिदानंद घन ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक, जो सर्व ठिकाणी व्यापक आहे. ते व्यापक असणारं सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म. आणि ते ब्रह्म त्याने महाराज विशेष रूपानं त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झालं, कारण त्याच्या ठिकाणी प्रकृती प्रतीतीला आली, आध्यस्थ प्रतीतीला आली. तिचा संग त्यांनी करून त्याला शबलत्व आलं, त्याला सौपाधिक ब्रह्म असं म्हणू लागले, त्याला ईश्वर असं नाव प्राप्त झालं. आणि हा ईश्वर एक आहे. त्या एक असणाऱ्या ईश्वराला अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली. एकोहम बहुश्याम प्रजाएव, मी अनेक व्हावं. आणि मग अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली. मग काय केलं? प्रसवला विश्व तोची होय सर्व जाणता. प्रसवला, तो विश्व प्रसवला. त्यानं अनंत ब्रह्मांड निर्माण केले. तो ईश्वरच त्याने सर्व ठिकाणी व्याप्त झाला. तो ईश्वर या जगताला अभिन्न निमित्त उपादान कारण झाला. आणि सगळ्या चराचरामध्ये तोच गच्च भरला. ईशावास्यमिदं सर्वम, ईशावास्य उपनिषद म्हणतं की सर्व ठिकाणी तो परमात्मा व्यापक आहे, सर्व चराचरात गच्च भरलेला आहे, सर्व ठिकाणी त्याची व्याप्ती आहे. किती व्यापक आहे तो, काय त्याचं मोठेपण आहे कळालं पाहिजे ना, किती व्यापक आहे तो. त्यांनी अनंत ब्रह्मांड त्याच्या एका एका रोमात राहतात, एवढी त्याची व्याप्ती आहे. महाराज वर्णन करून सांगतात. अनंत ब्रह्मांडे, 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 अनंत ब्रह्मांडे,
मोठा आहे देव, त्याचं मोठेपण जर सांगायचा प्रयत्न केला ना महाराज, तो ईश्वर संपूर्ण विश्वाला प्रसवला म्हणतात. म्हणजे त्यानं विश्व निर्माण केलं. काय निर्माण केलं? अनंत ब्रह्मांड निर्माण केले. कुठं ठेवले ते ब्रह्मांड? त्याच्या एका एका रोमात त्यानं अनंत ब्रह्मांड साठवलेले आहेत, सामावलेले आहेत त्याच्या एका एका रोमामध्ये. तो एवढा मोठा ब्रह्मांड कळतं ना तुम्हाला? नुसतं नाव ऐकलं ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे काय हो? ब्रह्मांड शब्दाचा अर्थ काय होतं? तुम्ही बसलात ना या जागेवरती, ही 3x3ची जागा गृहीत धरा. ही जागा आहे. कुठं आहे जागा? ही लांडगेमाळ्यात आहे. लांडगेमाळा कुठं आहे? हा त्यागणी वडगावमध्ये आहे, बरोबर आहे ना? हां, हे वडगाव कुठं आहे? हे तुमचं जुन्नर तालुक्यात आहे, बरोबर. जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र भारतात आहे. भारत कुठं आहे? आशिया खंडात आहे. आशिया खंड कुठं आहे? पृथ्वीवर आहे. पृथ्वी कुठं आहे? पृथ्वी सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिकेत पृथ्वी एक अतिशय छोटी ठिपक्यासारखीच आहे सूर्यमालिकेत. सूर्यमालिका कुठं आहे? आकाशगंगेत आहे. अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात राहतात, ह्याला ब्रह्मांड असं म्हणतात. नाही कळालं? अशा अनंत सूर्यमालिका ज्याच्यात राहतात त्याला एक आकाशगंगा म्हणतात. आणि अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात राहतात त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. मग आता ब्रह्मांड इतकं मोठं आहे, आणि त्या ब्रह्मांडातून जर आपलं त्याने हे लांडगेमाळ्यातलं चित्र पाहायचं म्हटलं तर दिसेल का हो? एवढं मोठं झालं, एवढ्या उंचावर गेल्यावर हे चित्र दिसणारच नाही महाराज. पण ब्रह्मांड याला हे असं एक ब्रह्मांड आहे. एक. आणि अनंत शब्दाचा अर्थ काय होतो? जे मोजताच येत नाही तितके अनंत. आपण मोजण्याची संख्या म्हणजे 100, 1000, लाख, त्याच्या पुढं काय अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म असे त्याने आहेत ना मोजण्याची पद्धत. हे सुद्धा जिथं संपून गेलं त्याला अनंत म्हणायचं. अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमाट आहेत तो देव आहे महाराज. इतका मोठा आहे देव. किती मोठा आहे हे सांगायचं. ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे, एके रोमी ऐसे धेंडे, एवढं त्याचं मोठेपण आहे. असं त्याचं श्रेष्ठत्व आहे. आणि तो परमात्मा या भक्तांच्या घरी धावत राहतो महाराज. या भक्तांच्या घरी त्यांनी धावतो. त्या भक्तांच्या समोर येण्याकरिता लढत होतं. त्या 2 ववे लक्षात तया संघाचे निसुरवाडे मज विदेहा ते देह धरणे घडे. तो परमात्मा त्या भक्ताची संगती करण्याकरिता धावत येतो. कोण? एवढा मोठा जो आहे ना तो. आणि भक्तांच्या संगतीत येण्याकरिता अट्टहास करतो. हा विशेष भाव आहे महाराज. हा विशेष भाव आहे. खरं सांगा आता, तो एवढा मोठा आहे आणि त्यांच्या संगतीत येण्याकरिता धावपळ करतो. मग मोठं कोण? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? विचार करा ना थोडासा. एवढा मोठा देव आहे आणि तो देव भक्तांच्या संगतीत येण्याकरिता मोठेपण सोडून धावपळ करतो. मग मोठं कोण? त्याचे भक्त मोठे आहेत. हे भक्तांचं मोठेपण सांगण्याकरिता अभंग आहे. देवाचं मोठेपण सांगण्याकरिता नाही. भक्तांचं मोठेपण सांगण्याकरिता सांगितलं तो. एखाद्या माणसाचं मोठेपण जर सांगायचं असलं, आपण म्हणतो ना, अहो ते एवढे मोठे आहेत पण तरी त्यांच्या घरी येतात. मग आधी त्याचं मोठेपण सांगावं लागलं. ते एवढे मोठे साहेब आहेत म्हणे, मोठे फार श्रीमंत आहेत, ते अब्जाधीश आहेत, ते फलाणे आहेत, ते अमक्या पदावर आरूढ आहेत, ते राष्ट्रपती आहेत. आणि एवढे राष्ट्रपती असून सुद्धा यांच्या घरी येतात होते. मग खरं सांगा आता मोठं कोण? त्यांचं मोठेपण का सांगितलं? यांचं मोठेपण सांगण्याकरता. हा महत्त्वाचा विचार आहे. तो देव मोठा इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं मोठेपण सांगितलं म्हणजे त्याचं मोठेपण सांगण्याकरिता नाही, यांचं मोठेपण सांगण्याकरिता. कोणाचं? या भक्तांचं. तो फार मोठा आहे. ध्रुवाने एका पायावर उभा राहून 6 महिन्याची तपश्चर्या केली. त्याला भेटण्याकरिता त्याच्या समोर आला. ध्रुव नाही वैकुंठात गेला, तो वैकुंठातला त्याला भेटण्याकरिता आला. प्रल्हाद फार त्यांनी महाराज अट्टहास करत होता. देव फार मोठा आहे, पण प्रल्हादाचे शब्द खरे करण्याकरिता खांबातून त्याच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तो त्याच्या घरी आला. हा नाही तिकडे गेला, तो इकडं आला. महत्त्वाचा विचार आहे. ऋषीमुनी जंगलात राहत होते. ते देवाची वाट पाहत होते. आणि रामाला वाटलं मी जर राजा होऊन बसलो तर मग या लोकांचं काय होईल, म्हणून त्यांनी कैकेयीचं डोकं फिरवलं, घेतली 2 वरदानं मागून. आणि राम वनवासाला गेला. वनवासाला नाही गेला तो, जायचं म्हणून वनवासाला नाही गेला. त्या कैकेयीला समजून सांगितलं, आई अगं ते ऋषीमुनी माझी वाट पाहतात ना फार दिवसापासून, मला त्यांना भेटायला जायची. इथं जर प्रपंच करायला लागलो तर त्यांना कसं भेटायला जाईन, जाऊ दे ना वनात. तो त्यांच्याकरिता आला. कोण? अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे, असा असणारा तो राम. तो त्यांनी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आला त्यांना भेटण्याकरिता. तो निषादाच्या घरी आला त्याला भेटण्याकरिता, त्याचा मित्र झाला. तो केवटाच्या समोर गेला आवर्जून त्याला भेटण्याकरिता. विशेष आहे, तो शबरीच्या घरी गेला आवर्जून. शबरी गेली नाही कुठं, जागेवरच होती. पण अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे, तो या शबरीच्या घरी त्यांनी भेटण्याकरिता आला. काय विशेष भाव आहे हो, काय वर्णन करू सांगू.
तो वाल्मिकाच्या आश्रमात गेला काय, तो या ऋषीच्या आश्रमात जा, त्या ऋषीच्या आश्रमात जा, या सगळ्यांकडे गेला का? तो मोठा इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या दृष्टीनं कोण मोठा आहे हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्या दृष्टीने हे मोठे आहेत हा महत्त्वाचा आहे. जसं त्याने मी सत्ययुगातलं सांगितलं, तो ध्रुव प्रल्हादाला भेटण्याकरिता गेला. जसं त्रेतायुगातलं सांगितलं, तो ऋषीमुनींना राम होऊन भेटण्याकरिता गेला. तसा द्वापारयुगात पण आला महाराज. कशाकरिता आला? त्या भक्तांना भेटण्याकरिता आला. कुठं आला? तो त्याने अनेक लीला करत असतो. विशेष आसनं लीला त्यानं पूर्णोत्तम आसनं लीला केली. त्याचे अवताराचे प्रकार आहेत, अंश, अंश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. तसा पूर्णोत्तम अवतार धारण केला. आणि द्वापारयुगामध्ये त्याने महाराज गवळ्यांच्या घरी आला. सामान्य नाही, गवळ्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. पृथ्वीवर पापाचा भार झाला, तिला सहन होईना. ब्रह्मदेवाकडे विनंती केली. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. मग आकाशवाणीद्वारा देवाने सांगितलं, मी देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. परत आकाशवाणी झाली, हिच्या पोटी आठवा येऊन तुला मारणार आहे. कंस घाबरला, तिला मारहाण करू लागला. वसुदेवानं हात पकडला. दोघांना बंदीखान्यात कंसानं नेऊन टाकलं. यथाकाल त्यांना 6 लेकरं झाले. 6ची 6 कंसानं मारले. 7वा गर्भ आला. योगमायेनं पळवला. तो रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथं बलभद्र प्रगट झाला. आणि अष्टम गर्भरूपानं परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. कंसाचं हृदय जळू लागलं. 9 मास पूर्ण होऊ लागले. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला. वद्य पक्ष आला. अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्र आहे. भगवंताला ग्रह नक्षत्र अनुकूल झालेले आहेत. रात्रीचे 12 वाजले. लख असणारा प्रकाश पडला. तो परमात्मा त्यांनी प्रगट झाला. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती घेऊन आला. वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज त्यांच्याशी बोलू लागला. कोण? अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. तो या वसुदेव देवकीच्या समोर आला आणि स्वतःहून आला. त्यांच्याशी बोलू लागला. काय बोलू लागला? तो म्हणला, बघा तुम्ही फार मोठी तपश्चर्या केली होती मागच्या जन्मामध्ये. पृष्ण्याने सुतपा होतात. मी प्रसन्न झालो. तुम्हाला वरदान दिलं, मी तुमच्या घरी येईन म्हणून. 3 वेळेला त्यांनी. मग पृष्णी आणि सुतपाच्या घरी मी पृष्णी गर्भ होऊन आलो. तेच तुम्ही कश्यप आदिती झालात. मी तुमच्या घरी वामन होऊन आलो. तेच तुम्ही आता वसुदेव देवकी झालेले आहात. मी तुमच्या घरी कृष्ण होऊन आलेलो आहे. मी आलो तुम्हाला भेटायला इथपर्यंत ठीक आहे, पण मी थांबणार नाही. मला अजून पुढे जायचं आहे. कुठं जायचं आहे? मला नंदराजाच्या घराला त्यांनी जायचं आहे. मला नंदराजाच्या घरी. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळाला. उपजरी तेथे देवी मज आली येथे. माया उपजरी तेथे देवी मज आली येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. देव म्हणतोय मला जायचं आहे. कुठं? गोकुळाला घेऊन जा. नंदराजाच्या घरी घेऊन जा. का बरं? तिथं ते आलेले आहेत सगळे. ते म्हणजे कोण? सुरुवातीला तिथं ते सगळे आलेले आहेत. ते म्हणजे कोण? ज्याचं आपण वर्णन पाहिलं ना आधी 10 मिनटं. की ज्यांनी देव प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला, ज्यांना झोप येत नव्हती, ज्यांना अन्न गोड लागत नव्हतं, ज्यांना करमत नव्हतं, जे उदास बसत होते, ज्यांनी अट्टहास केला, ज्यांची पार जोरोनी पांजरा होप आहे, आता मरतुकडे झाले देवाच्या भेटी करताना. मग देव त्यांनी महाराज अशा पद्धतीनं पाहू लागला.
ज्यांनी सगळा संसार सोडून दिला, ज्यांनी सगळं जग सोडून दिलं, ज्यांना फक्त मी पाहिजे अशी त्यांची अवस्था झाली, तेच मला सगळ्यात जास्त प्रिय आहेत, मग त्यांना भेटायला गेलं पाहिजे. ते सगळे जमा झाले होते महाराज. कोणकोणत्या रूपानं आलं होतं. कोणी गोपी झालं होतं, कोणी गोपाळ झालं होतं, कोणी गोमाता झालं होतं, कोणी वृक्ष झालं होतं, कोणी पक्षी झालं होतं, कोणी पाणी झालं होतं, कोणी डोंगर झालं होतं, कोणी माती झालं होतं, कोणी हरणी झालं होतं, कोणी भिल्लीनी झालं होतं. अशा अनेक रूपामध्ये ते सगळे जमा झाले होते आणि त्यांना भेटण्याकरिता भगवंताचा अट्टहास होता महाराज. हे तुम्ही ऐकतात ना सगळेजण, उगा ऐकून सोडून देऊ नका. मला काय सांगायचं ते ऐका. मला कळलेलं सांगतो. मला एवढंच कळालं की भगवंताची भेट जर व्हायची असेल तर निस्संग झालं पाहिजे. मगाचं निस्संग सांगितलं. निस्संग कशाला म्हणतात. अहंकार रहित झालं पाहिजे, कशाची अपेक्षाच पोटात राहिली नाही पाहिजे आणि फक्त भगवान हाच चित्ताचा विषय झाला पाहिजे आणि भगवंताशिवाय करमलंच नाही पाहिजे. अशी स्थिती ज्या दिवशी माझ्या चित्ताची होईल त्या दिवशी देव माझ्याकरता उतावळा होईल. देव मला भेटायला कधी येईल. कोणीतरी मला विचारलं, म्हणे देव तो महाराज सांगा देव कधी भेटेल. म्हणलं रडल्यावर भेटेल. परत एकदा ऐका, रडल्यावर भेटेल. मला लगेच रडतो. तू रडल्यावर नाही, तुझ्याकरता देव रडल्यावर. ज्या दिवशी देवाला तुझ्याकरता रडू येईल त्या दिवशी देव भेटेल महाराज. मग आपण तर रडतोच ना महाराज. देवासमोर रडणारे दोन प्रकार असतात. एक स्वतः करता देवासमोर रडणारा आणि एक देवाकरता देवासमोर रडणारा. असं ऐकत असताना आपली पानं तपासायची. आपण देवासमोर जातो बराच वेळ रडतो सुद्धा, पण कोणाकरता रडतो. आपल्याकरता रडतो का देवाकरता रडतो. मग आपल्या परता जर रडत असलो तर देव कसा भेटेल. आपल्याला जे पाहिजे ते भेटेल. देवाकडून पाहिजे का देव पाहिजे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. परत एकदा हे वाक्य सांगू का. आपल्याला देवाकडून पाहिजे का आपल्याला देव पाहिजे. देव पाहिजे. मग देव पाहिजे म्हणल्यावर सर्वसंग परित्याग करून त्यांनी अहंकाराचा सुद्धा त्याग करून भगवंताकरता रडलं पाहिजे. ज्या दिवशी सर्वसंग परित्याग करून भगवंताकरता आपण रडू, आपली अशी विलक्षण अवस्था तयार होईल, त्या दिवशी भगवंताला सुद्धा आपल्याला भेटण्याकरिता व्याकुळता निर्माण होईल. भगवान शंकर भगवंताला पाहण्याकरिता आले. हे सिद्धेश्वर महादेव ते पाहण्याकरिता आले आणि यशोधराणींनी दाखवलंच नाही महाराज. ते दरवाजाच बंद करून घेतला. ते म्हणले, हे बघ अरे मी फार दुरून आलो आई, तुझा मुलगा पाहण्याकरिता आलो, फक्त एकदा दर्शन घ्यायचं, त्याचं दर्शन दे ना. तिनं पाहिलं अघोर वेशात होते. जटाजूट धारण केल्या होत्या, गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेलं होतं, सगळ्या अंगाला भस्म, रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. आणि ह्या बाबाला पाहून मलाच जर भीती वाटायला, माझं लेकरू उद्या घाबरलं मग काय करायचं. मग बाबा दुसरं धन संपत्ती काय मागा, तू माझं बाळ नाही देणार, मग काय करायचं. असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. बाबा म्हणले धन संपत्तीची जर मला गरज असती तर मी मसन वाट्यात कशाला बसलो असतो जाऊन. काय मसन वाट्यातच. तुझं धन नको संपत्ती, तुझं बाळ मला पाहायचं दाखव. नाहीच म्हणले. दरवाजा बंद करून घेतला. बाबा म्हणले तू देवाची आई झाली म्हणून शहाणपणा करायला लागली, आपण पण कमी नाही फार. मी हटयोगी आहे म्हणजे इथंच बसणार. तिथंच बसले आणि भगवंताची वाट पाहू लागले. वाट पाहतात व्याकुळ होऊन त्यागणे महाराज भगवंताला हाका मारू लागले. देवा वाटुली पाहता शिनले डोळुले, दाविसी पावुले कैवो डोळा तू माय माऊली, कृपेची सावुली विठ्ठले पाहिली वास तुझी. विठ्ठला तुझी वाट पाहतो रे देवा. दारात बसून वाट पाहतायत आणि मग भगवंताला आतमध्ये कळालं की हे बाहेर वाट पाहतायत. बाहेर रडायला लागले भगवान शंकर. म्हणून तो आतमध्ये रडायला लागला. नाही कळालं तुम्हाला. भगवान शंकर रडायला लागले. शंकर काय सामान्य आहेत होय. आपल्यासारखे त्याने आपले चुलत भाऊ मावस भाऊ असे काही शंकर असे आहेत काय. अरे ते सामान्य नाही. त्यांचं काय वर्णन करू सांगू. ते ज्ञानांचे शिरोमणी, ते योग्यांचे शिरोमणी, ते देवांचे शिरोमणी महादेव, ते वैष्णवांचे शिरोमणी महावैष्णव, ते गोपी भावावर आरूढ आहेत. काय त्यांचं वर्णन करून सांगावं. ते त्याने असे श्रेष्ठ आहेत आणि असं श्रेष्ठत्व असणारे जे ते याच्या प्राप्तीकरता रडतात. त्याने विचार केला हे काय सामान्य आहेत का. एवढा यांचा अधिकार आहे, एवढे मोठे आहेत आणि हे माझ्याकरता रडतात आणि मला जाऊ देत नाही. आई आता मी काय करू. त्याचा नाईलाज झाला. त्याचा तळमळ झाली चित्ताची त्यांना भेटण्याकरिता. कोणाला. शंकराला भेटण्याकरिता. मग ते बाहेर रडतात आणि हा आतमध्ये रडतो. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे महाराज. देव कधी भेटेल. रडल्यावर भेटेल. मग कोण रडल्यावर. देव रडल्या. आपण रडल्यावर नाही. देव आपल्याकरता जेव्हा रडेल तेव्हा. मग जरा विचार कर बरं आपल्यात काय आहे देवाने आपल्याला आपल्याकरता रडण्यासारखं. आपल्याकडे बायको, आपल्याकडे पोरं, आपल्याकडे प्रपंच, आपल्याकडे थोडा बँक बॅलन्स, आपल्याकडे थोडी प्रॉपर्टी, आपण थोडे नावाजलेले लोकांमध्ये
आणि हे सगळेची सगळे सर्टिफिकेट न्यायचे, देवा मला बायको, देवाला मला मुलगा, देवा मला घर, माझा बंगला, माझी गाडी, माझी सगळी प्रॉपर्टी, माझा बँक बॅलन्स, हे सगळंची सगळं त्यांनी फाईल तयार करायची आणि देवासमोर न्यायचं. हे बघ माझ्याकडे एवढं आहे, रड माझ्याकरता. तू म्हणाल तुझ्यासारखे कितीतरी वाटलवाले बापा, यांचा काय उपयोग आहे? खरं सांगा, तुम्ही सांगा. हे सगळं देवाला दाखवायचं कौतुक, हे पाहून देव भेटणार नाही. मग काय पाहून देव भेटेल? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणा बायकोकडून. हा जंगलात निघून गेला तरी माझं काय ऑब्जेक्शन नाही. पोराकडून सर्टिफिकेट आणा की हा कायमचा परमार्थ करीत बसला तरी मला कोणत्याच प्रकारची तक्रार नाही, माझा याचा काही संबंध नाही. असे सर्टिफिकेट गोळा करून आणा. आणि घरच्या लोकांचा ज्या टायमाला पूर्णपणे राजीनामा झालेला आहे, सगळ्या प्रपंचाचा, प्रॉपर्टीचा, सगळ्या पदप्रतिष्ठेचा संपूर्ण राजीनामा दिला आणि फक्त परमात्माच पाहिजे असा दाखला जर मिळाला, मग देव विचारात घेईल की खरंच आहे का. मग त्याच्यातही पुन्हा तपासून पाहिल याचं खरं का खोटं. नाही तर आता नकली सर्टिफिकेट पण मिळतात बाजारामध्ये, आहे की नाही. म्हणून असं सगळं होऊ शकतं. पण देव त्याने महाराज असा बोलणारा नाही, तुमचं ओरिजिनल पाहतो. अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणून त्यांनी अंतकरणातली गोडी अशा पद्धतीने घेतो आणि तो भाव अंतकरणातला पाहतो ना आपल्याकरता रडतो. म्हणून तो भगवान शंकराकरता रडला, म्हणून तर त्याची भेट झाली, हा महत्त्वाचा विचार आहे. तसं देव व्याकुळ झाला पाहिजे आपल्याकरिता. ते गोकुळातले लोक मला तिथं नेऊन घाला, नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, का? ते आशे आहेत सगळे, जे सगळं त्यांनी विसरून माझं चिंतन करते. सामान्य नाहीत, अरे ब्रह्मज्ञानी आहेत. माझं म्हणणं नाही लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचुनी जपत पारे, ब्रह्मज्ञानीच आहेत सगळे. म्हणजे काही त्यांना शिल्लक राहिलं नाही काम. त्यांना एकच काम आहे, एक विषय तो सकाळांचा हरी, एकच विषय सकाळांचा हरी, हरी कधी भेटेल अशी अवस्था आहे. म्हणून त्यांच्या घरी जायचं आहे. मग भगवान जाण्याकरिता निघाला. एवढा मोठा आहेस तू, कसा न्यायचं देवा? मग बाळरूप धारण केलं, देवकीच्या मांडीवर प्रगट झाला. आठवतं ना तुम्हाला, इथून आपण बाजूला गेलो होतो. भगवान त्याने बाळरूप घेऊन प्रगट झाला. मग कसं न्यायचं? मग द्वारपाल झोपी गेले, कुलप गळाले, दरवाजे उघडले, टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, धोधो पाऊस पडायला लागला. यमुनेत प्रवेश केला, भगवंतानं चरणस्पर्श केला. यमुना दुभंगली पलीकडच्या काठ्याला गेले. तिथे यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येनं आकांत केलं, कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. तिने कंसाला सांगितलं, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला. कंस घाबरला. इकडं गोकुळवासी लोकांना भगवान आल्याची बातमी त्यांनी कळाली. सर्व आनंद विभोर झाले. एवढं सुख गोकुळातल्या लोकांना झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, अशी अवस्था सगळ्यांची झाली. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषणं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. भगवंताला पाहून सर्वांना त्यांनी विलक्षण असणारं सुख समाधान त्यांनी प्राप्त झालं. त्यांना सुखी करण्याकरिताच आला होता, हा त्यातला भाव आहे. तो सगुण साकार होऊन आला, जो सामान्य नाही, जो त्याचं वर्णन करता येत नाही शब्दात. असा किती मोठा आहे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, इतका मोठा आहे. आणि तो परमात्मा या गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला गोकुळवासी लोकांकरता. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळेजण पाहायला येऊ लागले, आनंदी झाले. कंसाला दुःख झालं, त्यानं पुतनाबाईला पाठवून दिलं. पुतनाबरोबर आली 11:30 ती त्यांनी भगवंताला झाकण्याकरिता आली, पण भगवंतानं तिचा उद्धार करून टाकला. महाराज म्हणतात, शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू, आळे न संडे बाप रखुमादेवीवरू. म्हणून त्यांनी महाराज तिचे प्राण भगवंतानं शोषून घेतले. विशाल अकराळ विकराळ रूप धारण करून मूळ स्वरूपात प्रगट झाली. आरडाओरडा करू लागली. सामुंच मुंच आले मी ती प्रभाशिनी. पण भगवान सोडत नाही. आता त्याचा स्वभावच आहे, एकदा धरलं का सोडायचं नाही. मग तिला धरलंच महाराज त्यानं. मग तो सोडत नाही. तिचा उद्धारच करून टाकला. मारण्याकरिता आली होती, वैरी होती, पण तरी उद्धारून टाकली. तुझे अवतारे जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, अरे कैवल्य ऐसे पवित्र. वैर्यही दिधले, वैर्याला सुद्धा कैवल्य देणारा हा जगदानी परमात्मा. तू सनकाधिकाचे माने सायुज्य सौरस्व दिधला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती, तिला सायुज्य मोक्ष प्राप्त करून दिला, तिचा उद्धार झाला. कंसाला बातमी कळली, त्याला महाबळ नावाचा असुर पाठवला. तो नकली ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. नकली भगवंतानं त्याला ओळखलं, म्हणे हा ब्राह्मणाचं रूप घेऊन आला, पण ओरिजिनल नाही, हा नकली आहे. मग काय केलं, कपट करतो देवाबरोबर. देवाला सगळं कळतं महाराज. लोक कपटानं वागतात, पण दोन लोकांच्या समोर कपटानं नाही वागायचं महाराज. एक देवाच्या समोर आणि दुसरं संतांच्या समोर. बायका पोरालाच कपट करायचं घरी, त्यांना समजत नाही बावळटांना काही. म्हणून त्याने देवासमोर कपट नाही करायचं. देवाला काय कळतं? देवाला काय कळतं म्हणण्यापेक्षा देवाला काय कळत नाही ते सांगा.
सगळं जग त्याला कळतं महाराज, काय कळत नाही. तो जगदानी असणारा परमात्मा आहे. हा कपट करून आला देवासमोर. देवानं त्याचं कपट जाणलं, ते ओळखलं आणि ओळखून त्याने त्याची फजिती करून टाकली. कपट्या महाबळभटा दिले पिढेदान. त्याच्या पाठीतच पाठ घातला महाराज, पळायला लागला. घरातले सगळे अचेतन पदार्थ त्याने जागे झाले. लाटणं, पोळपाट, सांडशी, चिमटा, उखळ, मुसळ, जातं सगळं त्याच्या मागे पळायला लागलं. ते धनाधन मार बसायला लागला, पळायला लागला. बाज आडवी आली, त्याच्यात धोतर अडकलं. ते धोतर धरून ठेवलं, वरतून मार बसायला लागला. काय करायचं, त्याने धोतराचा छंद सोडून दिला महाराज. मुर्दे म्हणलं फिटलं तर फिटलं. ते धोतरही गळालं, जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गळाले. ढोंगणाचे नागवाच कंसासमोर गेला. जाऊ नकोस कंसा. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कंसानं अनेक आसूर पाठवले महाराज. काग बगरिठा मारले बाळपणी, कागासूर मारला. कावळ्याच्या रूपात आला होता. काव काव करत देवाला पाळण्यात घातलं होतं, अंगणात पाळणा ठेवला होता. एवढा विशाल काय कावळा होता, त्यानं पायात तो पाळणा उचलला महाराज आणि दूर भगवंताला घेऊन त्यांनी गेला. देव म्हणला मामा फिरायला घेऊन जायला लागले. मग काय करायचं, तिथंच त्यांनी मामाचा कार्यक्रम केला. फडफड करणारा तो कावळा त्यांनी महाराज त्याचा उद्धार करून टाकला. बगासूर मारला, तो बगळ्याच्या रूपात आला होता. वनामध्ये त्याने होता, त्याचा उद्धार भगवंतानं केला. काग बग रिठासूर आला होता. एक बाई डोक्यावर पाटी घेऊन आली होती. घ्या सोया पोत पनी असं म्हणत रिठे घ्या असं म्हणत होती. यशोदेने पाहिलं, रिठा घेऊन आली. कशाला ग तुझे रिठे? ती म्हणली हा रिठा असा असतो, जर बाळाच्या गळ्यामध्ये बांधला तर बाळाला दृष्ट लागत नाही, म्हणून त्यांनी म्हणजे 2-3 दे. मग 2-3 रिठे त्यांनी घेतले. एक रिठा घेऊन त्याच्यात दोरी होऊन भगवंताच्या गळ्यात बांधला. आता कन्हैया लहानच आहे महाराज, त्याच्या गळ्यात तो रिठा बांधला. आता तो रिठा सूर होता, त्याच्यात आसूर घुसला होता आणि तो नेमका गळ्यापर्यंत गेला. म्हणजे आसूर शत्रू गळ्यापर्यंत आला. भगवंताला कळालं महाराज ते. आता तो लहानच आहे, त्याच्या तोंडात अजून दात उगवलेले नाहीत, बोळक्यासारखं तोंड आहे, हिरड्या फक्त आहेत. असा गोड त्याने हसतो. लहान लेकरांचा स्वभाव असतो, त्यांच्या गळ्यात काय बांधलं की ते तोंडात घालतात. मग ते गळ्यात रिठा बांधला आणि आई तिचं काम करण्याकरता गेली. पाळण्यात असारा हा कन्हैया, त्यानं तो रिठा त्याने घेतला आणि तोंडात घातला. जसाच तोंडात घातला तसा हिरडी खाली दाबला महाराज. दाबल्याबरोबर रक्ताचा पूर व्हायला लागला पाळण्यातून. एवढं रक्त व्हायला लागलं, सगळे लोक घाबरले. कुठून रक्त आलं? कन्हैयाला घाई त्याने पाळण्यातून खाली काढलं, स्नान घातलं अख्खं. कुठं खर्चटलेलं सुद्धा नव्हतं, पण रक्ताचा तर पूर वाहत होता. कोणाला कळालंच नाही काय झालं. पण यानं रिठासूर मारला, कागासूर मारला, बगासूर मारला, रिठासूर मारला. हे सगळेच बालपणी मारून टाकले महाराज त्यानं. नवे अवघी दैत्य खाणी बुडविली. सगळी दैत्यांची खानच त्यानं बुडून टाकली. एवढंच करण्याकरिता आला असं नाही, तो भक्तांना आनंद देतोय ना. भक्तांना आनंद देण्याकरिता आला, त्या भक्तांकरताच आला. ते सामान्य नाहीत, भक्त विशेष आहेत. त्यांचाच महिमा मी तुमच्यासमोर सांगतोय की जे निसंग झाले आहेत आणि भगवंताकरताच ज्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे, असे भक्त आहेत. त्यांच्या घरी हा खेळ करण्याकरिता आलेला आहे, लीला करण्याकरिता आलेला आहे. तो यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला. आता गोकुळामध्ये प्रत्येक वेळेला एक मोठा सोहळा झाला महाराज. देव करवट बदलायला लागला, मोठा सोहळा झाला. देव पालथा पडू लागला, मोठा सोहळा झाला. देव खाऊ लागला, मोठा सोहळा झाला. देव त्यांनी रांगू लागला, मोठा सोहळा झाला. प्रत्येक वेळेला सोहळे आपणही आपल्या लेकरांचे करतो ना महाराज सोहळे. मग जगाचा मालक आहे, त्याचे सोहळे आईनं किती केले असतील. ती महाराणी आहे यशोदा. आता हा उभा राहू लागला. तो उभा राहायला लागल्यानंतर आणखी आनंद तिला झाला महाराज. मग तो पाय टाकू लागला. त्याच्या पायात छोटे छोटे पैंजण घातले. ठुमक चलत नंद लाल बाजत पैंजनिया. छुम 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 त्यांनी महाराज त्याचे पैंजण वाजायला लागले. हा कन्हैया त्यांनी महाराज अशा पद्धतीनं रांगतोय. रांगता रांगता उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. उभा राहिला की खाली पडतोय. उभं राहिल्यावर त्यांनी पडतात ना महाराज लेकरं. मग आपण म्हण वापरतो, पडो झडो माल वाढो, असं आमच्याकडं आहे म्हण, पडो झडो माल वाढो. मग हा रांगायला लागला आणि रांगता रांगता त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागला. उभंच राहता येईना महाराज. मग काय करायचं, हा रांगत रांगत अग्नी महाराज त्याच्या डोक्यात एकच विचार आहे, मी आता फक्त घरातच आहे यशोदा राणीच्या समोर. हेच परिवारातले सगळे लोक आहेत. मी एवढ्याकरताच आलो असं नाही, मी सगळ्या गोकुळवासी लोकांकरता आलेलो आहे. मला त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, मी त्यांना भेटण्याकरता गेलं पाहिजे. त्यांची आस लागली त्याला, त्यांना याची आस लागली होती. ते पण हातातले कामं टाकून याला पाहायला येतच होते महाराज. आणि हा त्यांच्याकडे जाण्याच्या विचारात आहे. घरातून बाहेर जायचं आहे. मग घरातून बाहेर जायचं म्हणल्यावर कुठून जावं लागणार? खिडकीतून, सवान्यातून, मग दरवाज्यातून, उंबऱ्यातून, आहे की नाही? मग त्याला उंबरा ओलांडून जायचं आहे आता. पण त्याला नीटनेटकं उभंही राहता येत नाही. मग काय करायला लागला, हा रांगत रांगत त्या उंबऱ्यापर्यंत जाऊ लागला. तिथून डोकून पाहू लागला. आणि आता त्याला उंबरा ओलांडून जायचं आहे पलीकडं. मग काय करू लागला, त्या चौकटीचा आधार घेऊ लागला. त्याचा टेका घेऊन उभा राहू लागला आणि मग बाहेर जाण्याचा प्रयत्न करू. कोण?
कोण? ज्याच्या एका एका रोमात अनंत ब्रह्मांड आहेत, असा एवढा मोठा असणारा देव, आणि तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढताना काय करतोय? ज्याच्या एका एका केसामध्ये, रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. माणसाच्या अंगावर किती रोम असतात? 3.5 कोटी असतात. मग जर माझं खोटं वाटत असलं तर तुम्ही मोजून पाहू शकता. प्रयोग मोकळे जर असाल तर काय हरकत आहे मोजायला, मोजून बघा. 3.5 कोटी रोम एका माणसाच्या अंगावर असू शकतात. आपण एवढेच गृहीत धरले देवाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत अंगावर देवाच्या. आणि त्या एका एका केसाच्या मुळाशी अनंत ब्रह्मांड आहेत. मग एका केसामध्ये जर अनंत ब्रह्मांड आहेत, असे 3.5 कोटी केस अंगावर आहेत, किती ब्रह्मांड असतील? मग तो किती मोठा असेल? त्याची व्याप्ती सांगण्याकरिता महाराजांनी हे सांगितलं आहे. एवढा व्यापक असणारा परमात्मा, एवढा श्रेष्ठ असणारा परमात्मा, एवढा मोठा असणारा परमात्मा, एवढा समर्थ असणारा परमात्मा, हे तो म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, तो जे आत्तापर्यंत मी बडबड केली तो परमात्मा या गवळ्यांच्या घरी, तो या गवळ्यांच्या घरामध्ये, हे गवळे. आता या म्हणण्याचं तात्पर्य वेगळं आहे महाराज. काय या म्हणजे काय? या म्हणजे अतिशय सामान्य. हे गवळी सामान्य आहेत महाराज. बघा तुम्ही, गरीब घरचे सगळे, अगदा दुग्ध व्यवसाय त्यांनी महाराज डोक्यावर दूध घेऊन बाजारावर जायचं, मग त्याच्यातून थोडाफार निधी मिळायचा, मग त्याच्यावर आपलं घर चालायचं. काही शेतीवाडी बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही, फक्त दुधावर आपलं चाललेलं. लेकरं जर त्यांचे पाहिले तर गुडघ्यापर्यंत धोत्र, अंगावर कपडेच नाहीत, डोक्याला पागोटं गुंढाळलेलं उघडेच, अशी त्यांची अवस्था. बरं खायला काय म्हणे? ताक वरपायचं. माझं म्हणणं नाही, गवळी यांची ताक पिरे. आता जर फार चांगलं असतं घरी तर ताक पिऊन राहिले असते का? ते लोणी बिनी खाऊन मस्त गुटगुटीत नसतं झाले का? गवळी यांची ताक पिरे. ज्यावर ती घरातल्या लेकरांना खायला ताक आहे त्यावर ती श्रीमंती आहे का? नाही. म्हणजे ते गरीब आहेत. या म्हणण्याचं तात्पर्य असे आहेत, ते गरीब आहेत, अतिशय सामान्य आहेत, भोळे भाबडे आहेत, असा त्यांचा विचार आहे. असे असणारे हे सामान्य गवळी. आणि तो कसा आहे? तो अनंत ब्रह्मांडे एके रोमे असे धेंडे तो. आणि अशा सामान्य या गवळे यांच्या घरी, हे सामान्य गवळी आहेत यांच्या घरी. चढता टेका धरी तो उंबरा चढू लागला. आणि उंबरा चढताना आधार घेऊन उभा राहू लागला. कोण आधार घेतो माहिती आहे? सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे तो आधार घेतो आहे. सगळं जग ज्याच्या आधारावर आहे तो आधार घेतो आहे. आपण उभे आहोत ना सगळेजण, कोणाच्या आधारावर आहोत? त्याच्याच आधारावर आहोत. तुम्ही बसलात ना त्याच्याच आधारावर बसल्यात. त्याने त्याचा आधार काढून घेतला की मग बसता सुद्धा येत नाही.
उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, बघता येत नाही, चालता येत नाही, ऐकता येत नाही, काहीच नाही. आपलं सगळं चालणं, बोलणं, ऐकणं, खाणं, पिणं हे सगळं देवाच्याच आधारावर आहे. मग सगळं चराचर ज्याच्या आधारावर आहे तो उंबरा चढताना आधार घेतोय. तो या गवळी यांचे घरी हे उंबरा चढता टेका धरी, उंबरा चढताना टेका घेतोय, आधार घेतोय. हा महत्त्वाचा विचार आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल हा लहान आहे आणि त्याला उभं राहता येत नाही म्हणून आधार घेऊन उभा राहतोय असा सामान्य आहे. सामान्यानं का समजू? तो जर त्यांनी महाराज त्याच्या मूळ स्वरूपात आला ना तर मोठे मोठे आसूरसुद्धा मारून टाकतो महाराज. फार सामान्य आसूर नाही, गाढे बलवान असणारे आसूरसुद्धा ज्यानं मारून टाकलेले आहेत. मी सांगतो तुमच्या समोर असं नाही, अरे हे तर पुराणांनी पवाडे करून लोकांच्या समोर मांडलेलं आहे. मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारियले दैत्य गाढे, मारियले दैत्य गाढे, ओ मारियले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, 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 मारियले दैत्य गाढे. ज्याचे पुराणे पवाडे, ज्याचे पुराणी पवाडे, ज्याचे पुराणी पवाडे, ज्याचे पुराणी पवाडे. ओ तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी, ओ तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी, ओ तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी, करे तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे मारियले दैत्य गाढे, ज्याचे पुराणी पवाडे. सगळ्या पुराणांमध्ये त्याचे पवाडे गायले जातात. हा काही सामान्य आहे काय ना, गाढे म्हणजे बलवान असणारे दैत्य मारले, फार मोठे मोठे मारले महाराज. त्यानं सामान्य नाही मारले, भयंकर असणारे असुर यानं मारून टाकले महाराज. आणि सगळ्या पुराणांनी त्याची वाखाणणी करून सांगितली, असा एवढा श्रेष्ठ असणारा परमात्मा, एवढा बलवान असणारा परमात्मा तो या गवळे यांचे घरी. हेच सांगायचं, संपूर्ण अभंग ध्रुपदाच्या भोवती फिरत असतो. ध्रुपद त्यातलं मुख्य भाव असतो सांगायचा. मग सगळे चरण ध्रुपदाच्या भोवती फिरतात. म्हणून त्यांनी पहिलं चरण आहे अनंत ब्रह्मांड एके रोमी ऐसे धेंडे. देवाचं मोठेपण सांगितलं. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात राहतात एवढा मोठा देव आहे तो या गवळे यांच्या घरी, या गवळ्यांच्या घरी राहतो. आणि उंबरा चढता टेका धरी. हे जसं आहे ना तसंच ज्यानं अनेक आसूर त्यांनी मारले, गाढे बलवान आसूर मारले, एवढे मोठे मोठे आसूर ज्यानं मारले तो या गवळे यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी. या गवळ्यांच्या घरी उंबरा चढताना टेका धरतो. सामान्य रूप धारण केलेलं आहे, सामान्य झालेलं आहे. रांगतोय काय, उभं राहण्याचा प्रयत्न करतोय काय, आधार घेण्याचा प्रयत्न करतोय काय. म्हणजे तुम्हाला वाटेल त्याच्याकडे काहीतरी कमतरता आहे म्हणून त्यांनी असं नाही ना हो, काय कमतरता आहे. तो तर त्यांनी सर्व गुणांचा अधिपती आहे महाराज. तो दुसऱ्याला बरंच काही देऊ शकतो, त्याच्या सामर्थ्य आहे महाराज. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. किती प्रमाणे मी तुमच्या समोर सांगू. त्यांना ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सगळं त्याच्याकडं आहे. आणि एवढं सगळं त्याच्याकडं असून सुद्धा तो परमात्मा त्यांनी सामान्य रूप धारण करतो आणि भक्तांच्या घरी लीला करतो. हा त्यातला भाव आहे महाराज.
कळा शब्दाचा अर्थ होतो गुण. ज्याच्या अंगामध्ये सर्व गुण आहेत तो सर्व गुण संपन्न आहे, पण तरीसुद्धा ही लीला करतो. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. कळा शब्दाचा अर्थ होतो गुण. आणि ज्याच्या अंगामध्ये सर्व गुण आहेत, सर्व गुण संपन्न असणारा परमात्मा, तो या गवळे यांचे घरी उंबरा चढता टेका धरी, तो या गवळ्यांच्या घरामध्ये आणि उंबरा चढताना आधार घेऊन उभा राहतोय. हे त्याचं विशेषत्व आहे, हेच त्याचं मोठेपण आहे महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. बघा ना, का बरं हे प्रकर्षानं सांगितलं असेल? तो परमात्मा एवढा मोठा आहे, हे विशेष आहे, आणि तो सामान्य झाला हे सांगायचं. तो एवढा मोठा आहे हे विशेष आहे, तो विशेष असणारा परमात्मा सामान्य झाला. आणि हे गवळी सामान्य आहेत, हे सगळे गवळी सामान्य आहेत. या गवळ्यांच्या घरी हे सामान्य आहेत सगळे. हे सामान्य असून एवढा मोठा देव त्यांच्या घरी आला म्हणजे विशेष झाले. नाही कळलं तुम्हाला? देव विशेष आहे, तो सामान्य झाला, आणि तो सगळं सोडून यांच्या घरी आला म्हणजे हे विशेष झाले. म्हणजे आता काय झालं? असा बदल झाला महाराज. कशामुळं झाला? हे त्या भक्तांच्या भक्तीमुळं झाला, आणि भगवंताच्या त्या दिव्य असणाऱ्या करुणेमुळं झाला. तो एवढा मोठा देव आहे, तो भक्तांच्या घरी आला आणि रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला, उभा राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला. ते रांगता रांगताच त्यांच्या घरात घुसत होता ना. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाल निळे, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा, परतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा. कन्हैया त्याने लीला करू लागला, चालू लागला, पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. त्या सगळ्या मित्रांकरता गोपिकांच्या घरात घुसून त्यांनी महाराज लोणी चोरून खाऊ लागला. त्याला काय कमी आहे महाराज? घरी सगळं संपन्न आहे. 9 लाख गायी आहेत, एवढं दूध दुभतं त्यांनी घरी आहे. या सगळ्या गोष्टी घरी असून सुद्धा लोकांच्या घरी जाऊन त्यांनी खात होता. त्याचं कारण कमी पडलं म्हणून नाही, त्यांना द्यायचं म्हणून. तर खाऊन काय देणार आहे त्यांना? खाऊन त्यांना प्रेम देणार आहे. त्यांना प्रेम देण्याकरिता आला होता. त्यांचं लोणी खाताना दिसत होता, लोणी खात नव्हता. त्या माध्यमातून त्यांच्या अंतकरणातलं प्रेमच प्राप्त करून घेत होता, आणि त्यांना देत होता. मोबदल्यात काय देत होता? त्यांना प्रेम देण्याकरिताच त्यांच्या घरी जात होता. तो प्रेम देण्याकरिताच आला होता. हा प्रेम अवतार आहे महाराज. तो प्रेम देण्याकरिताच त्यांनी आला. बरेच लोक साधना करतात, गुरुकृपा झाली म्हणतात, गुरुच्या सान्निध्यात राहून त्यांनी आम्हाला फार काही प्राप्त झालं म्हणतात, आणि आमचं आता काहीच काम शिल्लक राहिलं नाही म्हणतात. तेवढ्यावरच राहतात ते लोक. हे जे मी सांगतोय त्याचे अधिकारी नाहीत, त्यांना टुकटुक आहे महाराज. हे नाही कळत का तुम्हाला? ते तेवढ्यातच आहेत महाराज. त्यांचं एवढं तळण त्यात नंदी बैल खेळ अशी त्यांची आमच्याकडची म्हण आहे नगरची. ते म्हणतात गुरुकृपा झाली, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला, आम्हाला सगळं काही प्राप्त झालं, आता काही करायची गरज राहिली नाही. ते त्याने बाकीचं तुम्ही तुमचं पाहा. बाकीचं काय पहा? बाकीचं काय? शुकाचार्य महाराज शुकाचार्यांपेक्षा श्रेष्ठ झाले का तुम्ही? व्यासदेवांपेक्षा श्रेष्ठ झाले काय तुम्ही? तो एवढे मोठे महापुरुष होते, ते भगवंताच्या चिंतनामध्ये चिंब झालेले आहेत. ते त्यांची अवस्था सोडून खाली आलेले आहेत, आणि मग भगवंताच्या त्या मस्तीमध्ये मस्त. का? प्रेम. तो प्रेम देण्याकरिता येतो म्हणून. हे त्याला प्रेम देण्याकरिता अट्टहास करतात म्हणून आपला जर पूर्णविराम झाला असला तर माझं म्हणणं आहे का त्याच्या पुढं पण बरंच काही असतं. तेवढ्यावरच अवलंबून नाही राहायचं, त्याच्या पुढं पण आहे महाराज. आणि ते फार श्रेष्ठ आहे, फार मोठं आहे, फार विशेष आहे महाराज. ते काय विशेष आहे? तुम्ही सामान्य असा. तुम्ही जर त्या स्थितीला प्राप्त झालात आणि मग भगवंताचं भजन करायला लागलं की मग तो तुमच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होईल. तो म्हणजे काय सामान्य आहे का? हे की रोमी ऐशे देंडे अनंत ब्रह्मांडे असा असणारा तो तुमच्यासमोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होईल, लीला करेल. म्हणून गोपिकांच्या घरात जात होता त्यांना प्रेम देण्याकरिता. आता गोपी त्याला बोलवत होत्या, मनोमन म्हणून जात होता. आता गेल्यानंतर पुन्हा त्याच गाऱ्हाणं सांगायला जात होत्या. गाऱ्हाणं सांगायला जात नव्हत्या त्या याला पाहायला जात होत्या. त्यांना करमतच नव्हतं त्याच्या वाचून. काय करून त्याला पाहू अशी अवस्था होती. मग काही कारणच नाही सापडलं की मग निमित्त करून जायचं. भांडणं करतात काही लोक, फार भांडकुदळ असतात महाराज. बायकासुद्धा काही भांडकुदळ असतात फार. त्यांना करमत नाही जर भांडण नसलं तर. 2-4 दिवस जर भांडण नसलं तर अशा खराब होतात महाराज त्यांना. खरं सांगतो मी, ते तब्येतच खराब होते. भांडणच असलं पाहिजे काही करून. मग भांडण जर झालं नाही तर त्या भांडणाकरता आवर्जून काहीतरी मुद्दे उपस्थित करतील. आणि मग मुद्दे उपस्थित करून भांडण काढतील. हा महत्त्वाचा विचार आहे. तसं गोपिकांना याला पाहिल्याशिवाय करमत नव्हतं. मग काय करायचं? काहीतरी निमित्त करायचं. काय काय निमित्त केले? भरला ओलांडोने
पानियाचे गोविंदाची चट आहे जडा संतोनी वाट पळतो उभा तो ऐशा गोपिका त्या कामातुर नारी गोपिकाच्या कामातुर नारे ऐशा गोपिकाच्या कामातुर निमित्त करून भगवंताला पाहायला जात होत्या. भरिला उलंडो निरिता करी घट मिस पाण्याचे निमित्त पाण्याचे गोविंदाची चट देवाची चट लागलेली आहे. चिरे चोळे या त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती अखंड कृष्णाची मूर्ती चित्तात आहे महाराज. मग वाद्य वाजतात वाद्य वाजती नायकती जनमात अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्या भगवंताच्या दर्शनाकरिता उतावीळ झालेले आहेत. मग काहीतरी निमित्त करायचं आणि भगवंत आता काहीच नाही सापडलं निमित्त मग काय करायचं मग गाऱ्हाणं सांगायचं. म्हणून गाऱ्हाणे सांगाल हा आमच्या घरात घुसतून माठ फोडतून दया दुधाचं त्याने रबडा करून टाकतो चोरी करतो. यशोदेने ऐकायचं त्याचा कान पकडायचा त्याला छडीनं मारायचा प्रयत्न करतो. तो म्हणायचं याच बोलावतात मी कशाला कोणाच्या घरी तो हब्बळच कोणाच्या घरी जाणार नाही मग ते बोलावतात म्हणून मी जातो. मग आता त्यालाही विचार पडला या बोलावतात आणि पुन्हा माझं गारणं सांगतात आता यांना अद्दल घडवली पाहिजे. मग काय करायला आता आधी चोऱ्याच करत होता नंतर खोड्या करायला लागला. फार खोड्या केल्या महाराज. याच्या खोड्या जर सांगायला लागलं तर पृथ्वीचा कागद करायचा समुद्राची शाई करायची लिहायला जर सुरुवात केली ना लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालय आणि सरस्वती लिहायला जर आणली तरी तिला लिहिता यायचं इतक्या खोड्या केल्या. असा अनंत त्यांनी महाराज लीला करणारा हा परमात्मा आहे. मग त्यानं कोणाचा पदर तरी ओढून पळावं कोणाची विणी तरी ओढावी कोणाला तोंड वाकडं करून वाकुल्या तरी दाखवाव्यात. कोणाला त्यांनी हातात ती दगड मारण्याकरता काय असतं त्याला गिलवर आणि त्यानं त्यांनी खडा मारायचा की माठच फोडून टाकायचं लांब उभं राहायचं आणि माठ फोडायचे. असे अनेक माठ त्याने फोडून टाकले महाराज. माठ म्हणजे जीवपणा त्याच्या कृपेशिवाय तो जाऊच शकत नाही. त्यानंच फोडला पाहिजे माठ हा महत्त्वाचा. आपण फोडतो ना मेल्यावर ते फिरवतात आणि फोडतात त्याचंच तेच सांगायचं त्याच्यातून त्यानं माठ माझा फोडला. हे माठ फोडणं म्हणजे जीवपणा घालवणं. त्यानं अनेकांचा जीवपणा घालवलं या माध्यमातून. तो त्यांनी कोणाच्या समोर जळते लाकडं घेऊन तरी उभा राहिला कोणाच्या गाया सोडून दिल्या आणि गाढवं तरी नेऊन बांधले कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. दोघं पती पत्नी एकांतात त्यांनी महाराज बसले होते निदसुरा. आणि अशा अवस्थेत गेला आणि मुंगूसच नेलं महाराज दोघांच्या मध्येच नेऊन टाकलं. बाई मी भूत म्हणून पळाली ही काही खोडी आहे का अशा खोड्या करत होता. सगळं गाव त्रस्त झालं त्या खोड्यांना पाहून. मग काय करायचं पुन्हा यशोदेच्या समोर गारणे जायला लागले. आता मोठा झाला यशोदा म्हणले बघ 12 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आता तू त्यांनी घरी राहण्याच्या योग्यतेचं राहिला नाही तू आता जा. उद्या जाई वना सवे घेऊन ये गोधना गोमातेला घेऊन राहणार. त्यानं सगळ्या गोपाळांना बोलावलं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 ए गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 गोपाळ रानात या तुम्ही गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांनी रानात या सगळ्या गोपाळांना सांगितलं छोट्या छोट्या गायी आणि छोटे छोटे गोपाळ गायी गोपाळ सवंगडे वना सगळेजण त्यांनी महाराज वनाच्या दिशेनं जाऊ लागले. अनेक प्रकारचे खेळ कन्हैया वनात जाऊन खेळला. कंसाने अनेक आसूर पाठवले त्या सगळ्या आसुरांचा उद्धार भगवंतानं केला. सर्वजण त्यांनी दमलेले आहेत पोटात भोकेचा डोम झालेला देवा काहीतरी खायला दे म्हणून खडकावर जाऊन उभा राहिला. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं पानांचं द्रोण तयार केलं त्याच्यामध्ये शिदोरे एकत्र करून काला तयार केला. स्वतःच्या हातानं काला गोपाळांना खाऊ लागला. सर्व गोपाळ काला खाऊ लागले महाराज.
आणि मग हा कन्हैया सर्वांवर त्यांनी कृपा करण्याकरिता विशेष भाव प्रगट करतोय. जसा रासलीलेमध्ये प्रत्येक गोपीच्या समोर भगवंतानं एक एक रूप धारण केलं होतं, तसं प्रत्येक गोपाळाला असं वाटत होतं हा फक्त माझ्याकडेच पाहतो आणि मलाच खाऊ घालतो. असा उभा होता. आणि पाठीमागं पण गोपाळ बसले होते. ते मागे बसलेल्या गोपाळांना पण वाटत होतं हा मलाच खाऊ घालतोय, माझ्याकडेच पाहतोय. असे जेवढे गोपाळ आजूबाजूला बसले होते प्रत्येकाला वाटत होतं हा फक्त मलाच खाऊ घालतोय. असा त्यातला भाव होता महाराज. सगळ्या गोपाळांना संतुष्ट केलं. म्हणजे गोपाळांबरोबर त्यांनी काला करून खेळ खेळून गोपाळांना संतुष्ट केलं. गोपिकांबरोबर रासलीला करून त्यांच्या खोड्या करून त्यांनी महाराज गोपिकांना संतुष्ट केलं. गोचारण लीला करून गोमातेला संतुष्ट केलं. या पृथ्वीवर त्यांनी अनवाणी फिरून पृथ्वीला संतुष्ट केलं. यमुनेच्या पात्रात उड्या मारून त्यांनी अनेक वेळेला स्नान करून यमुनेला संतुष्ट केलं. किती वर्णन करू सांगू. हा सर्वांना संतुष्ट करण्याकरिताच आला. कोण? हा सामान्य नाही. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. तो या गवळ्यांच्या घरी उड्या मारतोय, खेळतोय, बागडतोय, त्यांच्याबरोबर बसून त्यांनी काला खातोय. खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खातो महाराज तोंडातलं ओढून. ते काय सांग गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली ती ताक वरपणारे काय पोरं चांगले आहेत म्हणे. शेंबूड आला तर असा फरकांडा मारणारे ती पोरं. अशी त्यांची अवस्था. त्यांच्या घरी हा खातो आहे ते काय विशेष आहेत का? सामान्य आहेत. पण हा विशेष असणारा परमात्मा त्यांच्याकरिता त्यांनी महाराज सामान्य होऊन आला आणि त्यांना विशेष करून ठेवलं महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. तेच तुकोबाराने तर सांगायचं आहे. अशा अनेक त्यांनी खोड्या करून खेळून बागडून उड्या मारून सर्व दमलेले गोपाळ आणि त्यांना त्यांनी खाऊ घालतोय. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यावर आलेलो आहोत. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांच्यामध्ये. भगवान त्यांनी सर्वांच्या मध्ये उभा आहे आणि भक्त त्यांनी खाली बसलेले आहेत. सर्वांना खाला खाऊ घालतो. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी विव्रतवेनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्वरध्वा हासयन्नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषति बभुजे यज्ञभुक् बालकेली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सगळे गोपाळ संतुष्ट झाले. दिव्य आनंद सर्व लोकांना प्राप्त झाला. म्हणून त्यांनी काला 3 प्रकारचा असतो. दहिलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. आणि मग त्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी प्रेमाचा काला, विलक्षण असणारा काला गोपाळांना प्राप्त झालेला आहे. म्हणून दोघांमध्ये काला होतो. देवकीर्तनात उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर काला करतो म्हणे? वैष्णवांबरोबर करतो. मग ते वैष्णव जर कोण असतील तर ते ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. फार गोड त्यांनी तुम्ही गात आहात. मला काय तोंड चोपडेपणा करायचा नाही. तसला लोचटपणा मला येत पण नाही. फक्त फार छान वाटलं कानाला. जे मला करता येत नाही, मला गाता येत नाही, जे तुम्हाला गाता येतं, मला ऐकता येतं मात्र चांगलं. मला कळतं कुठं कमी झालं, कुठं जास्त झालं, कुठं त्यांनी स्वरातून गेलं, कुठं स्वरात आलं, कुठं त्यांनी फार उंच झालं, फार गोड लागलं, एवढं कळतं मला. फक्त मला स्वतःला ते येत नाही. मग तुम्हाला जे येतं ते ऐकून मी फार समाधानी झालो. बस सगळेच समाधानी झाले. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला सहज बोलता आलं. त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत, त्यांचे सगळ्यांचेच अंतकरणापासून धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत. हे सगळे वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मी पाहतोय माझ्या डोळ्याने. हे यांच्याबरोबरचे अजून पण मी पाहिलेले आहेत महाराज. म्हणजे त्यांनी बरेच, ते पण फार दिग्गज होते महाराज, विशेष असणारे होते. आता ते काळ प्रवाहामध्ये सगळ्यांना जावंच लागतं. जरी गेले असतील तरी त्यांच्या आठवणी मात्र तशा आपल्या अंतकरणात साठवल्या पाहिजेत.
म्हणून त्यांनी तुम्ही सगळेजण असे फार छान दिसतात. तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांनी उभं राहून कीर्तन करणं म्हणजे माझं मोठं सौभाग्य मी समजतो. खरंच तुम्ही श्रेष्ठ मंडळी आहात आणि समोर बसून तुम्ही ऐकता आहात. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या. म्हणून सर्वांना नमस्कार करून याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच आहे सगळे धरून आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. यानंतर जय विठ्ठल होईल, 2 कालेचे अभंग होतील, दहीहंडी फोडली जाईल, त्याच्यानंतर समारोपाचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती होईल, मग आपण आपलं स्थान सोडायचं. बरोबर. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय